नमस्कार, आपण बघत आहात सत्य टॉक न्यूज चॅनल, शोध सत्यतेचा. त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? नानाचा परवा राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. खरं तर नानाचा प्रवास म्हणजे संघ कार्यकर्ता, दूध संस्था ते विधानसभा, विधानसभेमध्ये मंत्री, विधानसभेचे अध्यक्ष आणि आता राज्यपाल, महामहिम राज्यपाल, असा हा नानाचा प्रवास. खरं तर खूप खडतर प्रवास आपण असं म्हणावं लागेल. तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये नानाची जी सुरुवात झाली, एक शेतीपासून शेतकरी हे सगळं करत करत नानाने सतत 40 वर्ष फुलंब्री मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. आणि म्हणून एक एक माणूस नानाने या मतदारसंघात जोडलाय आणि फुलंब्री मतदारसंघ नाना तळ हाताप्रमाणे ओळखतात. तिथली रस्ते असतील, तेथील पाझर तलावाचं काम असेल, सिमेंट बंधाऱ्याचं काम असेल, वसती शाळा असतील, शाळा खोल्या असतील, मंदिराचे सभागृह असतील, इथला विकास म्हणलंय की हरिभाऊ बागडे नाना हे समोर येतात. आमचा बाजार समितीचा डेव्हलपमेंटचा विषय असेल, बाजार समितीची ह्या 3-4 वर्षामध्ये जो बदल झाला, तो एक बदलाच्या पाठीमागं नानाचा चेहरा होता. आणि ह्या सगळ्या काम करत असताना अनेक नानाच्या आठवणी पण सोबत आहे. आणि नानाने म्हणून त्यांचं जे काम होतं, खरं तर नानाची ओळख म्हणजे उच्च विचारसरणी, साधी राहणीमान आणि कुठेही स्वभावात असेल, तत्वात असेल तडजोड नाही. आणि कुठला जात पात धर्म कधीच नानाने बघितलं नाही. म्हणून पक्षाने आणि वरश्रेष्ठीने एक निष्ठा असलेला कार्यकर्ता नानाची दखल घेऊन त्या ठिकाणी राजस्थानचे महामहिम राज्यपाल म्हणून, गव्हर्नर म्हणून जी नियुक्ती झाली, त्यांना आम्ही संभाजीनगर तालुक्याच्या वतीने त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. त्यांचं कार्य, त्यांच्या कार्यालाही शुभेच्छा देतो. आणि असंच नानाने वरपर्यंत जावत राहावं. खरं तर म्हणतो ना आपण, माणसाच्या आयुष्यातला शेवट व्हावा, तसं राजकारणातला नानाचे शेवट उच्च पदावर जाऊन गव्हर्नर म्हणून जे शेवट होते, तर खऱ्या अर्थानं तो आमच्या फुलंब्री मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्याचा एक स्वाभिमान आहे, अभिमान आहे. म्हणून अशा स्वभावाच्या व्यक्तिमत्वास, ज्या कार्यकर्त्यावर अफाट प्रेम असलेल्या नेत्याचं खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो, त्यांची शुभेच्छा. शहराला हे पद पहिल्यांदाच मिळालं, ऐतिहासिक दृष्टिकोनातून हे पद शहराला तर मिळालंच पहिल्यांदा. परंतु विशेषतः आमचे आमदार, आम्ही कधी बघू शकलो नसेल की आम्ही एक गव्हर्नरच्या मांडीला मांडी लावून बसू. ते सगळ्यात महत्वाचा स्वाभिमान संभाजीनगर तालुक्याचा आहे. संभाजीनगर तालुक्याला हे पद मिळालंय, त्याच्यामध्ये प्रचंड कार्यकर्त्यामध्ये आनंद, उत्सव आहे. म्हणून अशा नानाच्या या कार्याला सर्व कार्यकर्त्याच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो, नानाचं अभिनंदनही करतो. मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.